नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला बासुंदीची रेसिपी बनवून दाखवत आहे। त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेले आहे, 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि 1 चमचाभर वेलची पूड घेतलेली आहे। दूध उकळून घ्यायचे आहे, त्यामध्ये साखर घालून घ्यायची। हे सारखं असं ढवळत राहायचं आहे। हे मी काजू बदामचे काप करून घेतलेले आहेत बासुंदीमध्ये घालण्यासाठी। हे मी वेलची पूड घेतलेली आहे, ती घालत आहे मी बासुंदीमध्ये। आमच्या इथे म्हशीच्या दुधाचा खवा भेटतो, तो खवा आणून मी त्या खव्याची बासुंदी बनवत आहे। हा 100 ग्रॅम खवा आहे आणि 1 लिटर दूध घेतलेलं आहे। खवा घालत आहे मी दुधामध्ये आता। खूप छान बासुंदी होते, खूप गोड गोड लागते बासुंदी। गॅसची फ्लेम बारीक ठेवून हा खवा घालून घ्यायचा आहे दुधामध्ये। ही गावाकडच्या पद्धतीची बासुंदी आहे। असे हलवत राहायचं बासुंदी। थोडा वेळ 10 मिनिटं बासुंदी आटून द्यायची, चांगली उकळून द्यायची। बासुंदीचा खूप छान वास येत आहे। आता मी यामध्ये काजू बदामचे काप घालून घेत आहे 10 मिनिटानंतर। अजून एक 5 मिनिट आपण बासुंदी अशीच आटू द्यायची आहे। बासुंदी खूप छान लागते। आपण नुसत्या दुधाची सुद्धा बासुंदी बनवू शकतो। दूध आटवून घ्यावे लागते त्यासाठी। मग त्याच्यामध्ये वेलची पूड, काजू बदामचे काप घालून खूप छान बासुंदी होते। आता ही माझी बासुंदी तयार झालेली आहे 15 मिनिटांमध्ये। माझी रेसिपी आवडली असल्यास तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।